बदल हा राजकारणाचा अविभाज्य घटक आहे। मग तो बदल सत्तेचा असेल, तो बदल पक्षाचा असेल, विचारांचा असेल किंवा तो बदल निष्ठेचाही असू शकतो। आपला आजचा जो रिपोर्ट आहे तो अशाच एका राजकीय तथाकथित बदलाचा आहे। सध्या जिल्हाभरात एका निष्ठावान नेत्याच्या मुलाबाबतीत पक्ष बदलाच्या चर्चा झडताना दिसत आहेत। आपल्या लक्षात आलंच असेल की श्वास सोडतील पण काँग्रेस सोडणार नाहीत अशा दिवंगत आमदार PN पाटील यांचा वारसा सोडून राहुल पाटील भाजपाकडे निघालेत अशा बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। चला याविषयी थोडी आपण देखील चाचपणी करूया। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। राजकीय जीवनात अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या बातमीनं जिल्ह्याच्या राजकारणात आता चांगली ठसक्याची धुमी घातलेली आहे। केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सत्तेचा वापर करून राहुल पाटील यांचा प्रवेश करवला जातोय असं अनेकांना आता वाटतंय। अर्थात सध्याची राजकीय परिस्थिती देखील त्यास अनुकूल आहे हे देखील वास्तव आहे। वडिलांच्या निष्ठेचा न झालेला सन्मान, आता हा सन्मान म्हणजे नामदार पद न मिळाल्याची सल, आमदारकीचं अपयश, सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या महायुतीच्या सत्तेमुळे न मिळणारा निधी, त्या न मिळणाऱ्या निधीमुळे न होणारी कामे आणि त्या न होणाऱ्या कामांमुळे नाराज होणारे कार्यकर्ते आणि राहुल पाटलांचं वर्चस्व असणारा पण आर्थिक अडचणीत असणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यासाठी लागणारा मोठा निधी हा सत्तेत असणारा पक्षच राहुल पाटील यांना देऊ शकतो असा आशावाद त्यांच्या कानापर्यंत काही कारभाऱ्यांकडून पोहोचवला गेला आहे। सोबतच विधान परिषदेसारखं एखादं मोठं पद देखील त्यांना मिळेल असं अभिवचनही त्यांना मिळाल्याचं समजतंय। आता कार्यकर्त्यांचा विचार करायचा झाला तर काही कार्यकर्ते त्यांच्या भाजप प्रवेशावर सहमत आहेत तर काही कार्यकर्त्यांचा टोकाचा विरोध आहे असं समजतंय। सत्तेत सहभाग नसल्याने न होणाऱ्या कामांमुळे काही कार्यकर्ते भाजप प्रवेशासाठी सहमत आहेत तर PN पाटील यांच्या निष्ठेचा वारसा जोपासण्याचा विचार असणारे कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या या भाजप प्रवेशाला पूर्णविराम लावत आहेत। स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक वेळ राहुल गांधी काँग्रेस सोडून नरेंद्र मोदीशी हातमिळवणी करतील पण कोल्हापूरचे PN पाटील काँग्रेसमध्येच राहतील असा विश्वास त्यांच्या बाबतीत नेहमीच बोलला जायचा। पण आता त्यांच्यानंतर राहिल्यात त्या आठवणी आणि आता नवा गडी आणि नवीन राज्य। येत्या 23 मे रोजी स्वर्गीय आमदार PN पाटील यांचा पहिला स्मृती दिन आहे। त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं नियोजन करून कार्यकर्त्यांचं मेळाव्याचं आयोजन देखील केलेलं जाणार आहे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय राहुल पाटील स्पष्ट करतील असं समजतंय। आता भाजपला राहुल पाटील हे का महत्त्वाचे आहेत हे पाहायचं झालं तर भोगावती साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापन करण्यासाठी राहुल पाटील एक चांगलं माध्यम बनू शकतात आणि त्यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील त्यांचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो। आणि बोनस म्हणजे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमुक्त होण्यासाठी राहुल पाटील यांचा भाजपमध्ये असणारा सहभाग अत्यंत आवश्यक आहे। हे सगळं वास्तव असलं तरी देखील काही कार्यकर्त्यांच्या सहमतीने आणि काही कार्यकर्त्यांच्या नकाराने राहुल पाटील मात्र मोठ्या द्विधावस्थेत असणार आहेत। पण तरी देखील केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सत्तेत सहभाग घेऊन आपल्या वर्चस्वाखालील संस्थांचं पुनर्वसन करण्यासाठी, कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी या उक्तीप्रमाणे बदलत्या राजकारणाची पाठराखण करत निष्ठेची झूल उतरवून वडिलांच्या विचारांचा वारसा थोडा बाजूला ठेवून भाजपमध्ये प्रवेश करतील असं साधारण निश्चित झाल्याचं समजतंय। तर काही कार्यकर्त्यांनी मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकारणात खळबळ माजवण्याच्या हेतूने अशा निरर्थक बातम्या पसरवल्या जात आहेत असं तडफेनं सांगितलं गेलं आहे। अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी असल्या तरी देखील राहुल पाटील निष्ठेचा वारसा जपणार की नवीन बदलत्या राजकारणाची कास धरणार हे मात्र येणाऱ्या काळातच समजेल। अर्थात हा रिपोर्ट पाहणाऱ्या आपणा सर्वांना नेमकं काय वाटते? राहुल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाशी संसार थाटतील की निष्ठावान वडिलांचा वारसा जपतील? तुम्ही देखील तुमच्या सडेतोड कमेंट्स करू शकताय आणि अशाच सडेतोड अपडेट्स मिळवण्यासाठी आता लागलीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।